मधून किल्ल्यामध्ये एंट्री केली सर त्या गेटचं नाव होतं मेणा दरवाजा. बघा सर, या मेणा दरवाजेच्या बरोबर विरुद्ध दिसले पुढे दरवाजा आहे सर. त्या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा. बघा सर, मेणा आणि पालखी या दोघांमध्ये एक फरक आहे. काय फरक आहे? मेणा हा पूर्ण बंदिस्त असायचा आणि पालखी ओपन असायची. मेणा स्त्रियांसाठी होता तर पालखी पुरुषांसाठी होती. छत्रपती शिवाजी महाराजांची किंवा शंभूराजांची तिकडनं पायी चालत पालखी आली की पुढे राजवाडा, राज दरबार या ठिकाणी पालखी जायची, म्हणून तो पालखी दरवाजा आहे. आता या मेणा गेट पासून त्या पालखी गेट पर्यंत सर याच्या आतील जी आडवी भिंत आहे बघा सर, या आडव्या भिंतीला लागून हे लाईन मध्ये 6 राण्यांचे 6 महाल आहेत सर. या प्रत्येक राणीच्या महालासमोर आपण उभारलेले असे 6 ओटे आहेत सर. या 6 ओट्यांचं नाव आहे सर्व्हंट्स क्वार्टर. राण्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या ज्या दास दासी होत्या इथे समोर चौथऱ्यावरती राहायच्या, म्हणजे प्रत्येक राणी महालासमोर एक एक दासी राहायची, म्हणून सर या चौथऱ्यांना दासी ओटा असं म्हणलंय, म्हणजे त्यांचे इथे नोकर चाकर राहायचे. या रेलिंगच्या खालच्या साईडला वाडे दिसतात का? 8 वाडे, इथे 5 वाडे दिसतील. त्या झाडाच्या खालच्या साईडला 3 वाडे आहेत. हे अष्टप्रधान मंत्रिमंडळांची वाडे. राजांचे 8 मिनिस्टर होते. अण्णाजी दत्तू, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निराजीराव, मोरोपंत पिंगळे, रघुनाथ पंडित, बाळाजी आवजी असे 8 मिनिस्टर इथे गडावरती राहायचे. राजाने 365 गड किल्ले जिंकले. तर प्रत्येक किल्ल्यांच्या कागदोपत्रांचा व्यवहार त्या मंत्र्यांजवळ चालला जायचं. ते मंत्र्यांचं ऑफिस किंवा कार्यालय होतं. आपल्या समोर जाई ठेवलेले 3 गड्डे आहेत. समोरचा 22, दुसरा 20, तिसरा 15 धान्य कोठार ग्रानरी. इंग्रजांनी या गडाला 4 दिशेने 3 महिने 6 महिने या गडाला वेढा मारला. तर इथल्या गडावरच्या लोकांना धान्य पुरेल अशा प्रकारे या कोठारात धान्याचा साठा स्टोअर केलं जायचं. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर 1733 ला सर या गडावरती बाजीराव पेशवाले, दुसरे बाजीराव हे पुण्यातून कारभार करायचे. मग त्या पेशव्यांनी या कोठारांचा कैदी वापर केला. जो इथे गडावरती चोरी, लबाडी, गद्दारी करेल 7 दिवस त्याला कोठारात शिक्षा दिली जायची. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला त्याच्या हातपाय बांधून त्याला गोंत्यात भरला जायचा. हा गोंता बांधून पुढे पनिशमेंट टकमक पॉइंट या टोकावरून त्याचा कडेलोट केला जायचा. हे पेशव्यांच्या काळात. मग छत्रपती शिवाजी राजांना किल्ल्यावर येणारा हा प्रत्येक शिवभक्त बघा सर, इथली माती आहे ना आपल्या कपाळी लावून जातो, अशी अति महत्वाची ही जागा आहे. आपल्या पाठीमागच्या भिंतीपासून त्या समोरच्या आडव्या भिंतीपर्यंत सर आज 4ही बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा प्रशस्त त्या काळातला राहता राजवाडा. हा राहता राजवाडा हा पॅलेस त्या काळात 2 मजली होता. या पहिल्या चौथऱ्यावरती दगडे असतात ना छोटे छोटे, या चौकानी दगडांवर लाकडी खांबाचे कॉलम होते. वरती उतरते छपराची कुंभनाळ्यांची मातीची कौलं होती. साईडला त्याच्या पैठणी कापड होतं. आतमध्ये मोठमोठ्या मशाल लावल्या जायच्या. पूर्वी लाईटीची व्यवस्था नव्हती. सर या मोठमोठ्या मशालांची उजेडातील सर त्या काळातील ती अंधारातील घरं सर कशी वाटत असतील याची कल्पना करा. मग हा पहिला चौथरा आहे. हे आपल्या राजांचं राहण्याचं ठिकाण मेन घर होतं. राजांनी 28 वर्ष राज्य राजगड किल्ल्यावरती केलं. पुढे सरकार जाऊ दे. राजाने 28 वर्ष राज्य राजगड किल्ल्यावरती केलं आणि शेवटचे 10 वर्ष राज्य इथे रायगडावरती केलं. मग आपल्या राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला. 19 फेब्रुवारी 1630 ला त्या शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला आणि याच गडावर या पहिल्या चौथऱ्यावरती आपल्या राजांचं सर निधन हे 3 एप्रिल 1680 ला झालं. मग आपल्या राजांना आयुष्य किती लाभलं सर? फक्त 50 वर्ष. आपलं बालपण 20 वयामध्ये जातं. आपण मनासारखं घर बांधू शकत नाही. मग राजाने वयाच्या 16 वर्षी तोरणा किल्ला जिंकला आणि पहिलं स्वराज्याचं तोरण त्या तोरणाला बांधलं. अवघ्या 50व्या वयामध्ये राजाने 365 गड किल्ले जिंकून नाही त्यांना जागा ठेवली. हे खालून जा मुला, खालून या, खालून या, खालून या, खालून खालून या, खालून खालून या, खालून या, खालून या, खालून धनश्री इकडून बळा खालून. राजांना आयुष्य फक्त 50 वर्ष लाभलं.
मग राजाने 28 वर्ष राजगड किल्ल्यावरती केलं आणि शेवटचे 10 वर्ष राज्य इथे रायगडावरती केलं. राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला. 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला आणि याच गडावर या पहिल्या चौथऱ्यावरती आपल्या राजांचं निधन हे 3 एप्रिल 1680 ला झालं. मग सर खालून जा. मग आपल्या राजांना आयुष्य किती लाभलं? 50 वर्ष. 50व्या वयामध्ये राजाने 365 गड किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि राजाने शेवटचे श्वास या चौथऱ्यावरती सोडला. म्हणून काय म्हटलंय की सांगणारे रायगडा माझे राजे कसे होते, की सांगणारे रायगडा माझ्या राजाने रायगडावरती राज्य कसं केलं, की सांगणारे रायगडा माझे राजे कसे बोलत होते. राजाने शेवटचे श्वास या चौथऱ्यावरती सोडताना सर त्यांच्या तोंडून उद्गार काय होते की जगदंब जगदंब करत राजाने शेवटचे श्वास या चौथऱ्यावरती सोडला आणि हा महाराष्ट्र पोरका झाला. म्हणून काय म्हटलंय की रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, जखमा सुद्धा सांगत होत्या थांबा राजा थोडं, पण हातात ढाल होती आणि घोडा नुसता पळत होतं. रायगड सर असा आहे नुसतं बघायचं नाही तर रायगड असा आहे की जगायला पण शिकवतो. याच ठिकाणी राजाने शेवटची श्वास घेतला. इथून आपल्या राजांची प्रयत्न पुढे जगदीश्वराचं मंदिर असं ना त्या मंदिरापर्यंत नेण्यात आली आणि त्या जगदीश्वराच्या साक्षीने तिथे राजांचे देह चालले लागले. हे राजांचं राहण्याचं ठिकाण मेन घर. घराच्या साईडला इकडे 3 पाणी पिण्याचे हौद आहेत. त्या काळात कावडीने पाण्याने टाक्यांमध्ये ओतलं जायचं हे पाणी पिण्याचं हौद. समोर तिकडे खड्डा आहे ते आपल्या राजांचं न्हाणी घर. आता आपण त्याला बाथटब किंवा स्विमिंग पूल बोलतो, त्याला अटॅच बाथरूम, छोटे छोटे ड्रेनेज पाणी जाण्याची जागा आहे. हीच इंग्रजांनी कॉफी केली, याचं मॉडिफाय केलं आणि बाथटब तयार केलं. म्हणजे आपल्या राजांच्याच काळातलं हे बघून त्यांनी कॉफी केलं. हे बघा मग आपण आपल्या राजांचं स्वयंपाक घेऊ. आलो पाठी दे हो पुरावरती हो. कारण आपण सर्वांनी माहिती घेतली. पहिला जो चौथरा पाहिला ते आपल्या राजांचं राहण्याचं ठिकाण मेन घर पाहिलं आणि आता सर आपण ज्या चौथऱ्यावरती उभं राहून माहिती घेतोय सर आज चौथरा म्हणजे आपल्या राजांचं हे स्वयंपाक घर की सर ज्याला आपण किचन रूम म्हणतो. तिथे एक उखळ आहे. या उखळात कांडण करून या महालात इथे स्वयंपाक बनवून आपल्या राजांच्या महालापर्यंत पोहोचवलं जायचं. सर आपल्या राजांचं स्वयंपाक घर की सर ज्याला आपण किचन रूम म्हणतो. इथे काही चुली सर बघा लागली. आता याच्या पुढचा चौथरा बघा हा 200 फुटाचा आहे सर. सर याचं नाव आहे सचिवालय सिक्रेट. मराठीत त्याला आपण सदर म्हणतोय की सर या सदरेवर आपल्या राजांचा लेखी कारभार चालला द्यायचा. म्हणजे सर आपल्या राजांचं हे थोडक्यात ऑफिस होतं. सर ऑफिसच्याही पुढे एक छोटा चौथरा आहे त्याचं नाव आहे दिवाणी खास. सर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जे 2 प्रकार असायचे ना की दिवाणी आणि दिवाणी खास. तो दिवाणी खास लोकांची सर या चौथऱ्यावरती एक मीटिंग बसायची. मीटिंग हॉल. दिवाण्या म्हणजे पुढचा दरबार आम जनतेसाठी. ज्या ठिकाणी आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा झाला ना ते ठिकाण आपण तिथे पाहायला जाणार आहोत. पहिली या डाव्या साईडची माहिती घेऊन मग राजांच्या दरबारात जाणार आहोत. परंतु आपण पहिली हिरकणीची माहिती घेऊ. आपण सर्वजण रूपीने आलात सर तो हिरकणी कडा असं पश्चिमेकडच्या साईडला कडा जी माता आपल्या बाळासाठी तो कडा उतरून गेली. म्हणून सर त्या हिरकणीवरून एक छोटीशी कविता म्हणते. रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका येथील हिरकणी या बुरुजाची. वसले होते गाव तळासी हिरकणीवाडी या नावाचे. राहत होते गरीब कुटुंब येथे त्या गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा हे कुटुंब होते छोटेसे आणि सोबत होते हिरा नावत्या या तडपदार घरवालीचे. एके दिवशी सांज सकाळी हिरा जातसे दूध घेऊन गडावरी आणि चालत होती उपजीविका त्याने किच्या धंद्यावरती. सूर्य देवता मावळता झाले हे बंद गडाचे दरवाजे. मनात भ्याली हिरा म्हणाली घरी तान्हे बाळ माझे. हात जोडणी करी विनवणी की गडकरी जाऊ द्या खाली मला. गडकरी म्हणतात नाही अनुज्ञा ही शिवरायांची आम्हाला.
बाळाची आठव झाली ती माय मावली वेडी पिसी आणि कडा उतरून धावत जाऊन बाळाला ती घेई खुशी आतुळीनी ये धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले साडी चोळीता हिराच देऊन प्रेमे सन्मानित केले गुरुज बांधिला त्या कड्यावरी त्या साक्षाईच्या प्रेमाची ऐकू येते आतून तेथील त्या हिरकणी या बुरुजाची पाहतो असा हिरकणीचा बुरुज सरची माता आपल्या बाळासाठी कोकणा उतरून गेली राजांना ही बातमी कळताच आपल्या राजाने त्या मातेला ताबडतोब गडावरती बोलून घेतलं आणि राजाने त्या मातेला विचारले गेलं की माता का उतरली ही घडलेली घटना त्या मातेने राजांना सांगितली आणि त्या मातेने गडावरती येताना आपले छोटं तानं बाळ कुशीत आणलं होतं राजा त्या बाळाकडे पाहून काय म्हटले असतील की वा बहादरा यायचं दूध पे लवकर मोठ्यानं आमच्या स्वराज्य देऊन सामील हो आणि राजा त्या मातेला म्हटले की माता ज्या कडावून तू उतरलीस त्या कडावून आम्हाला पुन्हा उतरून दाखव त्यास त्या मातेच्या डोळ्यातून अश्रू आले राजाने म्हटले की राजा ज्यास मी रात्रीचं तो कडा उतरले ना त्यास माझं तानं बाळ माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं आता फक्त मला हा कडा दिसतोय कोणासाठी तर बाळासाठी म्हणजे त्या आईने आपल्या बाळावर किती प्रेम होतं हे या कवितेत दाखवून दिलेलं आहे असा तो हिरकणीचा कडा राजाने त्या मातेचा साडी चोळी देऊन सत्कार केला आणि त्या बाळाचं नाव ठेवलं की झुंजारराव म्हणून आजही आपल्याला तो हिरकणी पुरुष पाहायला मिळतो पण त्यासाठी तिथे उतरून जावं लागतं म्हणजे हा पूर्ण गड फिरायला 3 दिवस लागतात या गडाचा जो एरिया आहे पैठापासून 1200 एकर आहे आपण फिरतोय सर 100 एकरामध्ये टोटल गड फिरायला 3 दिवस लागतात एवढा रायगड मोठा आहे जो आपण पाहतोय हा बाल्य किल्ल्याचा भाग पाहतोय म्हणजे किल्ल्याच्या अतील महत्वाचा भाग आता पहिले आपण या साईडची माहिती घेऊ मग राजांच्या दरबारात प्रवेश मार्ग आहे जे गडावरती चालत लोक येतात सर या होळीच्या माळावरती येतात आपल्या समोर आपल्या राजांची सर मूर्ती दिसेल सर ही मूर्ती ज्या आपण गावोगावी पोस्टरमध्ये ज्या मूर्तीची प्रतिमा पाहतोय जनता राजा याच मूर्तीची प्रतिमा असते बघा ही मूर्ती इथे 1974 बसवण्यात आली ज्यावेळेस या रायगड किल्ल्यावरती यशवंतराव चव्हाण आले होते पहिले मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचं उद्घाटन केले आपल्या राजांच्या गळ्यात नेहमी फ्रेश रोज हार घातलेला दिसेल सांगलीचे संभाजी भिडे श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान त्यांचे दररोज 2 लोक आपल्या स्वतःच्या खर्चाने इथे रायगडावरती येऊन राजांची पूजा करून जातात हे वर्षाच्या 12 महिने अजूनही त्यांची प्रथा चालू मूर्तीवरचे छत्र साताऱ्याचे उदयनराजे भोसले याने 2 जून 2012 छत्र बसवलंय आणि सर आपण उभा राहिलेला एक मोठा परिसर दिसतो ना या परिसराचं सर नाव आहे होळीचं मैदान आपण गावोगावी कोकणामध्ये मोठमोठ्या होळ्या पेटवतो ना तसेच इथे रायगडावरती सुद्धा मानाची होळी पेटवली जायची की राजा पेटक्या होळीत नारळ अर्पण करायची त्या काळात जो कोणी बहादूर असेल जो कोणी पेटक्या होळीतून हाताने नारळ काढल याला पूर्वी 1.25 किलो सोन्याचा कडा मानाचा घोडा आणि मानाचा फेटा बक्षीस दिला जायचा मग त्या पेटक्या होळीतून संभाजीराजे नारळ काढायचे एवढी त्यांच्याकडे ताकद होती वाघाच्या जबड्यात हात घालायचे अशी मोठी सळे दोन्ही हाताने वाकवायचे म्हणून एक शेर म्हटलाय वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजिले दात जातही मराठ्यांची पहा चालून पाहणे ही आपल्या इतिहासाची जगावं कसं छत्रपती शिवाजी राजांकडून शिकावं आणि मरावं कसं हे संभाजी राजांकडून शिकावं इकडे समोर दूरवर पसरलेली इमारत आहे प्रचंड लांबीची बाजारपेठ आहे बाजारपेठेच्या डाव्या तळाबाजू उजव्या तळाबाजू 44 दुकान आहेत बाजारपेठेची हाईट बघा घोड्याची आहेत त्या काळातील लोक घोड्यावरती बसून बाजार करायचे बाजारपेठेच्या आतमध्ये 3 खण आगे दुकान पिछे मकान म्हणजे पुढे दुकानमध्ये स्टोरेज त्याच्या पाठीमागे त्यांची राहण्याची व्यवस्था हा राजांचा राजमार्ग आहे या राजमार्गाने आपण राजांची समाधी जगदीश्वराचं मंदिर पाहायला आपण मूर्तीच्या खाली आडव्या 3 खिडक्या दिसत ना तर या 3 खिडक्यांच्या आतमध्ये पाहिल्यावर एक चौकोनी दगडाचं चौथारा खूप महत्वाचं आहे सर या चौकोनी दगडाच्या चौथऱ्यावर त्या काळातल्या राजांचं ते 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं सर 1 मण म्हणजे 40 किलो असं 1280 किलो सोन्याचं सिंहासन तो औरंगजेबचा सरदार जुल्फिकर खान सर याचं टोपण नाव होतं इतिगत खान त्याने घणाचे घाव घालून हे 32 मण सोन्याचं सिंहासन पूर्ण पळून नेलंय सर हे 1985 ला पंचधातूचं बनन या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे की इथेच
आपल्या राजांचं 32 सोन्याचं सिंहासन सजवलेलं होतं. मग याच राजांच्या दरबारात आपल्या राजांचा राज्याभिषेक तो म्हणजे 6 जून 1674 सकाळी शनिवारी पहाटे 5 वाजता झाला होता. मग त्या राजांच्या राज्याभिषेकाची वेळेस इथे समोर 32 सोन्याचं सिंहासन सजवलेलं होतं. सिंहासनाच्या डाव्या बाजूला राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब, राजांचे 2 मुलगे संभाजीराजे, राजाराम महाराज, राजांनी काशीहून बोललेले गागाभट हे 7 नद्यांचं पाणी घेऊन उपस्थित होते. आणि हा गच्च दरबार भरला होता. या दरबारात 6,500 सैन्य बसली होती. दरबारवरून पॅक होता. राजांचा सकाळी पहाटे 5 वाजता शिवराज्याभिषेक म्हणून राजाने सकाळी पहाटे लवकर उठून आपल्या आई भावांचं जगदीश्वराचं देवदेवतांचं दर्शन घेतलं आणि राजा सिंहासनावरती आरूढ होताच आपल्या आऊसाहेबांना म्हटले की आऊसाहेब, आम्हास आमचे मावळे आठवतात की या हिंदवी स्वराज्याची आणि या सिंहासनाची जी पहिली पायरी चढतोय हा आमचा तानाजी मालुसरे. आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं म्हणणारा तो आमचा ताना. आऊसाहेब लाख मेले तरी चालतील, या लाखाचा पोशिंदा मरता गमणे असे म्हणणारे ते आमचे बाजीप्रभू देशपांडे. त्या नेसरीच्या खिंडीत नुकताच मारला गेला हा आमचा प्रतापराव गुजर, बाजी पासलकर असंख्य वीरांची नाव घेत राजा लटलटच्या पायाने त्या 32 सोन्याच्या सिंहासनाधीश्वर झाले. गागा भट्टाने पुढून 7 नद्यांच्या पाण्याचा अभिषेक घातला. 1000 सोन्याच्या मोहरा उधळला. डोक्यामध्ये सोन्याचं मुकुट, अंगावरती सुवर्ण छत्र बघण्यात आलं. या समोरच्या गेटवरती नगारे तुतारे चौघडे वाजवले गेले. प्रत्येकाच्या मनात हा एक आनंद निर्माण झाला. आणि याच दरबारातून एका गुलफतदाराने कृतोपदाराने एक ललकारा दिली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर महादेव. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. अशी या ठिकाणी घोषणा झाली. आणि त्या हत्तींच्या अंबारात बसून आपल्या राजांची मिरवणूक सर याच मार्गाने त्या जगदीश्वरापर्यंत गेली होती. म्हणून याच मार्गाला सर राजमार्ग असं म्हटलेलं आहे की ही राजांच्या राज्याभिषेकाची जागा आहे. सर आपल्या राजांचं सिंहासन आणि हा गेट आपण उभा राहिलेला याच्या आतमधला हा जो अंतर आहे ना हा 200 फुटापेक्षाही जास्त आहे. मग कल्पना करा या दरबारात 6,500 सैन्य बसली जायची. या दरबारात त्या काळात माईक स्पीकर सिस्टम नव्हती कारण त्यास लाईट नव्हती. राजा सिंहासनावरती बसून हळू आवाजात बोलले की इथल्या शेवटची व्यक्ती पण याच्या दोन्ही काना कोपऱ्यात ऐकायला जायची. शेवटला व्यक्ती उभा राहून बोलला. सर कुसबुस केली साधी आपण सर टिचकी वाजवली. छोटासा पेपर या ठिकाणाहून फाडला की आपल्या राजांपर्यंत सर ऐकायला जायचं. सर याला ही इकोसिस्टम स्थापत्य कला किंवा ही बांधकाम रचना असं म्हटलेलं आहे. ज्या गेट समोर आपण उभ्यात सर हा नगारखाना आहे. हा नगारखाना आपण लांबून पाहिला की याचा आकार आपल्याला गेट ऑफ इंडिया सारखाच. बघा सर याची प्रतिमा कॉपी इंग्रजांनी काढून तो मुंबईचा गेट ऑफ इंडिया डुप्लिकेट बनवला. हा ओरिजिनल असा गेट आहे की याच्या आतून पायऱ्यांवरती जाण्यासाठी याच्यावरती नगारे तुतारे चौघडे वाजवले की पूर्ण गडाचे दरवाजे बंद केले जायचे. म्हणून या गेटचं नाव आहे सर नगारखाना. या नगारखान्यातून आपण पुढे जाऊ. पुढे होळीचं माळ बाजारपेठ आपल्या राजांची पुढे एक मूर्ती आहे ते ठिकाण आपण पुढे जाऊ. आणि लोकांचे टकमक कडेलोट पॉईंट जे गडावरती चोरी लबाडी गद्दारी करायचे त्या लोकांना तिथून कडेलोट केला जायचा. आणि त्यांच्या पाठीमागील त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत विजयाचं प्रतीक असं म्हटलं. मग सर त्या दोन्ही बुरुजांसारखा इकडे एक छोटा बुरुज आहे. तर आपल्या राजांची बालखडी राजांचं इथे एक निवांतपणे बसण्याचं ठिकाण सर ज्याला आपण सज्जा किंवा गॅलरी